इथं जर तुम्ही बघितलं तर असं दिसतंय, एक फेटा दिसतंय, मिशा दिसतात आणि ह्यांचा काळ बघा 1920च्या अगोदरचा आहे. कधीचा आहे? आता किती चालू रे? 2024. म्हणजे किती दिवस झाले? 104 वर्ष झाले का? हां, 104 वर्षापूर्वी. आता माझ्या हातामध्ये एक कॅमेरा इथं आणि मी इथून एक छोटासा माईक जोडला आहे बरं का. आपण परिपाठामध्ये प्रार्थना ऐकतो, राष्ट्रगीत म्हणतो, तर ते सुद्धा साऊंड सिस्टमवर म्हणतो. पण त्या काळात लाऊडस्पीकरसुद्धा नव्हते, लाऊडस्पीकर नव्हते. लोकमान्य टिळक हे जर कुठं सभेमध्ये भाषण चालू केले तर माझ्याकडे बघा, बघितलं माझ्याकडं माईक नव्हता, तरी पण इथून आपलं जे मंदिर आहे का नाही, मंदिर कोण कोण बघितलं आहे इथलं? तेवढं बघितलं का? इथून मंदिरापर्यंत आवाज त्यांचा जात होता, इतका मोठा आवाज होता बरं का. आणि या व्यक्तीला भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. असंतोष म्हणजे कळतं का तुम्हाला? परवा दिवशी तुम्हाला कोणाची गोष्ट सांगितली ती? भगतसिंगची. त्याच्या अगोदर चंद्रशेखर आझादची, त्याच्यानंतर मदनलाल धिंगरा सांगितली ना, उधम सिंग सांगितली होती का नाही? हे सगळं लक्षात ठेवायचं आता बरं का, सगळं लक्षात ठेवायचं. तर हे असंतोषाचे कारण म्हणजे इतकं जर जबरदस्त भाषण करत होते बरं का, इंग्रज यांना काय करायचे, खूप मोठा विरोध करायचे. यांनी एक वर्तमानपत्र चालू केलं होतं. आपल्या इथं कोणता कोणता पेपर येते? तरुण भारत येतो, लोकमत येतो, एकमत येतो, लोकसत्ता येतो, टाइम्स ऑफ इंडिया येतो, पायनियर येतो, असे द हिंदू येतो. तर यांचा एक पेपर होता. काय होतं पेपरचं नाव यांच्या? बघा आणि लक्षामध्ये हरवस. तुम्हाला आणखीन एक गमत सांगतो मी. वर्गामध्ये एके दिवशी काय झालं, छडी घेऊन सर आले. ह्यांच्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. छडी घेऊन सर आले, वर्गात नुसता गोंधळ चालू होता. आता वर्गात शिक्षक नाही म्हणलं कसं करणार, पोरं धिंगाणा करणारच का नाही? धिंगाणा चालू होता. छडी घेऊन आले आणि मग मुलं अभ्यास न करता धिंगाणा करलालेत. हे तर खूप सरला खूप लवकर राग येतो. त्यांच्या गुरुजीला राग आला होता. त्या गुरुजीने काय केलं माहिती आहे का, वर्गात अगोदर खिडकीतून बघितला तर खिडकीतून कोण खिडकीच्या ह्या सळईमध्ये पाय घालून लुमकळाले, कोण कोण त्या डेस्कलाच खिळाले, कोण काय करायला, कागदाचा गोळा करून कोणाला तरी मारलाले, कोणतरी कोणाची कानात पाय असं करायले, कोण गुदगुल्या करायला, कोणतरी इकडून तिकडे पळत चालले. हे सगळं बघितलं. एका सेकंदात बघितलं, 2 सेकंदात बघितलं. ह्या खिडकीत बघितलं, खिडकीपासून तिकडं बघितलं, तिथं होती छडी घेऊन लगे पट वर्गात गेल्यास, हे सराळी गुरुजी म्हणलं की कोण कुठं बसाय गेले, कोण धपकन खाली पडलं, कोणाला जागा पडणार, पलकड सरक ती पलीकडलं खाली पडलं. कळलं का? थोडं वर घे. आणि एक जण तर दुसऱ्या जागेवर बसलं होतं, आता कसं, तिथं माझी जागा आहे, दप्तर तिथं माझी, त्याच्या मनामध्ये. आता मला गुरुजी विचारतात म्हणता लगेच सरच्या देखत उठून आपल्या जागेवर बसले. सरच्या देखतच सापडलं की सरला. मग सरनं सगळीकडे बघितले, पहिल्यांदा सगळीकडे बघितले तर वर्गामध्ये कचरा पडला होता. कचऱ्यामध्ये काय पडलं होतं सगळ्यात जास्त, तर शेंगाचे टरफल पडले होते. तुम्ही शेंगा खाता का भुईमुगाच्या? असं करून फोडता, टरफल ठेवता का नाही, तसं सगळीकडे शेंगाचं टरफल पडलं होतं. ती शेंगाचं टरफल बघितलं, सरला खूप राग आला. हट, शेंगा कोण खाल्या? हातपुडी करा लवकर. प्रत्येकजण असं हातपुडी करायचं. सर असं इथून खांद्यापर्यंत न्यायची छडी आणि असं करून मारायचे. लगे दुसरा हात, लगे इकडला हात, हातच हात. 2 छड्या खाल्लं की मी रडणं काय. कोण रडायचे, कोण रडायचे नाहीत. असं बसायचे. तर कोण पोरं काय करायचे माहिती का,
रडणं चालूच. सरचं मारणं, रडलास, हसलास, ॲक्टिंग केलास, काहीच नाही. सरचं मात्र मारणं चालूच होतं. 14 पोराला छड्या मारल्या, 15 मारल्या, 16 मारल्या. वर्गातल्या सगळ्या पोराला आता छडी मारायचं संपत होतं, परंतु तिथं एक मुलगा सगळ्यात शेवटचा हात पुढे केलाच नाही. हात पुढे केलाच नाही. हात पुढे कर, हात पुढे कर. हात पुढे केलाच नाही. अरे आता काय करायचं? हात पुढे कर. हात पुढे केलाच नाही. का हात पुढे करत नाहीस तू? त्या मुलानं पहिला शब्द वापरला, सर मी शेंगा खाल्ल्याच नाहीत. मी मार का खायचा? मी शेंगाच खाल्ल्या नाहीत. ज्यानं खाल्लंय ते त्यालाच माहीत. मी शेंगाच खाल्ल्या नाहीत. तेवढ्या लहान वयामध्ये एकदम खरं बोलणारा कोण होता व्यक्ती तो? कोण होते? पण आपले मुलं खरं बी असलं तर बोलायला घाबरतात. मग घाबरायचं का? लक्षात ठेवा, खरं बोलायचं असलं तर अशा माणसाकडून मोठा आदर्श घ्यायचा. समजलं का तुम्हाला? लहानपणीच त्यांना सवय होती. कशी होती सवय? खरं बोलायची. मग तुम्हाला खोटं बोलायला शिकवलं का कोणी इथं आता? गपची बसायला शिकवलं का तुम्हाला? मग तुम्ही का गपची बसता? हां, बसायचं नाही. या व्यक्तीची आज आपण स्मृती दिन साजरा करत आहोत, बरं का? समजलं का? आज किती तारीख आहे? 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळक आपल्यात राहिलेले नव्हते, निघून गेले. आणि त्यांच्या गेल्यानंतर जे काही भारताचं लिडरशिप करण्याचं काम होतं ते आपले आदरणीय महात्मा गांधीजी यांनी घेतलं. समजलं तुम्हाला? गोष्ट समजली? ओके, बंद कर.